आपण पाहत आहात एसएम मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल एसएम मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। श्री विठ्ठल बिरदेव यात्रा 2025 काटेकोर नियोजनासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक। लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रा 2025 चे नियोजन सुरळीत पार पडावे यासाठी महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच घेण्यात आली। या बैठकीस प्रांताधिकारी माननीय दीपक शिंदे अध्यक्षस्थानी होते। या बैठकीस प्रशासकीय स्तरावर अप्पर तहसीलदार महेश खिलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, आरोग्य विभाग, महावितरण, अन्न औषध, सार्वजनिक बांधकाम परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत पट्टण कोडोलीचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, यात्रा पंच कमिटी, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रांताधिकारी शिंदे यांनी मागील वर्षीच्या अनुभवाचा संदर्भ देत यंदा अधिक काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन सर्व विभागांनी वेळेत आणि कार्यक्षमतेने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। बैठकीत खालील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली। भाविकांसाठी पार्किंगची सोय पुरेशा प्रमाणात आणि व्यवस्थित करणे, चोख पोलीस बंदोबस्त व गर्दी नियंत्रणाची तयारी, अग्निशमन दल तत्परतेने उपलब्ध ठेवणे, पर्यायी वाहतुकीचे नियोजन, स्वच्छता राखून कचरा व्यवस्थापनावर विशेष भर, भाविकांच्या सोयीसाठी रस्त्याची दुरुस्ती वेळेत पूर्ण करणे। यावेळी श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान समितीचे धुळा डावरे, लक्ष्मण पुजारी तसेच पंच कमिटीने प्रांताधिकारी शिंदे यांचे स्वागत केले। देवस्थानतर्फे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। बैठकीतून सर्व विभागाच्या समन्वयाने यात्रा सुरक्षित, सुखकर आणि भाविकांसाठी उत्तम सुविधांसह पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। एसएम मराठी न्यूज प्रतिनिधी संभाजी भालबर। मंदिराच्या परिसरामध्ये पाठीमागे जागा आता मुबलक उपलब्ध आहे आपल्याला, बरोबर आहे। फक्त दरवर्षी ज्याप्रमाणे नियोजन करतोय त्या ठिकाणी आखणी करून या ठिकाणी त्यांना बांधून घ्यावं। त्यांनी त्या ठिकाणी जे आहे गॅसचा वापर करणार आहेत, इलेक्ट्रिक कनेक्शन घेणार आहेत, तर त्याचे कनेक्शन प्रॉपरली ठेवले जातील। त्याच्यानंतर गॅसचा वापर काळजीपूर्वक केला जाईल। कुठेही त्या पद्धतीने काही सुद्धा अडचण किंवा इमर्जन्सीचं काहीतरी अचानक ॲक्सिडेंट काहीतरी झाला आणि त्याच्यामुळे पळापळ झाली, धावपळ झाली, असं कुठेही होता कामा नये। यासाठी जी गरजेची आवश्यकता आहे ती त्या ठिकाणी आपण एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।